रोज रात्री नाक गळतंय, खोकला सुरूच आहे, खूप सारी अँटीबायोटिक देऊन झाली आहेत, तरीही खोकला थांबत नाहीये, असं होतंय? आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सर्दी खोकला वारंवार का होतो, नेमकी कारण काय आहेत. सतत हवामानातले बदल, म्हणजे आता सध्या पावसाळा चालू झालाय मे मध्ये, म्हणजे हे ऋतुचक्रातले बदल आपल्या लहान मुलांना पटकन अफेक्ट करतात, त्यामुळे सर्दी खोकला वारंवार होतो. त्यानंतर हवेमधलं असणारं प्रदूषण, धुलीकणांच्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या श्वसन मार्गात अडथळा निर्माण होतो आणि खोकल्याचा विकार जडू शकतो. त्यानंतर आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचं सेवन जर लहान मुलांनी केलं तर ते पटकन इन्फेक्टेड होतात आणि ब्रॉन्कायटिस निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पाळणाघर किंवा जे छोटे छोटे डे केअर सेंटर्स असतात त्या ठिकाणी लहान मुलांना इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. एसीचा जर अतिरिक्त प्रमाणात वापर केला तर लहान मुलांना सर्दी खोकला होऊ शकतो. या कारणांबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांच्यात इम्युनिटी ही डेव्हलपमेंटल फेजमध्ये असते की ज्याच्यामुळे ते पटकन इन्फेक्शनला ससेप्टेबल असतात. म्हणून सर्दी खोकला हा लहान मुलांना प्रौढांपेक्षा लवकर होतो.